महाराष्ट्रावर एकूण 3.5 लाख कोटींचं कर्ज आहे। त्याच्या जवळपास निम्मी म्हणजे 1,18,046 कोटी 99 लाख रुपयांची उलाढाल डब्बा ट्रेडिंग मध्ये झाली आहे, ती सुद्धा एकट्या कन्नी ठावरानीच्या माध्यमातून। नागपूरच्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंगनं तसं ॲफिडेव्हिट नागपूर खंडपीठात दाखल केलंय। कन्नी ठावरानी आणि त्याच्या साथीदारांचे संगणक तपासल्यानंतर पोलिसांनी उलाढालीचा आकडा जाहीर केलाय। एक गोष्ट महत्वाची आहे, डब्बा ट्रेडिंग मध्ये हे जे पैसे आहे हे पूर्णतः कॅशच्या रूपामध्ये हात बदलत नसतात, तर दर शनिवारी रविवारी जो सट्टा लागलेला असतो तो सट्टा आणि त्यात झालेला नफा किंवा तोटा याचा जो फरक आहे तोच फक्त कॅशमध्ये हात बदलतो। रवी अग्रवाल डब्बा ट्रेडिंगचा सर्वेसर्वा आहे। त्याला अजूनही पोलिसांनी अटक केलेली नाही। गोपी मालू आणि कन्नी सुद्धा पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीत। मात्र इतर 8 आरोपींची मालमत्ता आणि कागदपत्र तपासल्यानंतर डब्बा ट्रेडिंगचा व्यवहार 12 लाख कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे। गेल्याच आठवड्यात रवी अग्रवालचा फायरिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतरही पोलीस थंडच राहिले। खरं तर मुख्यमंत्री स्वच्छ प्रतिमेचा हवाला देत असतात। त्यांच्याच नागपुरात जर 12 लाख कोटीचा डब्बा ट्रेडिंगचा घोटाळा उघडकीस आला असेल तर रवी अग्रवाल अजून मोकाट कसा? त्याच्या डोक्यावर कुणाचा आशीर्वाद आहे? असे अनेक प्रश्न अनुत्तरित का आहे, हाही एक प्रश्न आहे। सरिता कौशिकसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नागपूर।